नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची. तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत. पावभाजी बनवण्यासाठी 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बटाटा, वाटाणे, 1 टोमॅटो आणि गाजर हे सगळं कट करून घेतलं आहे. आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊ. सर्व भाज्या मी कुकरमध्ये टाकून घेतल्या. आता यामध्ये पाणी टाकू. पाणी आपल्याला भाज्या भिजतील इतकंच टाकायचं आहे आणि 10 मिनटं कमी गॅसवर याला शिजवून घेऊ आपण. 10 मिनिटांनंतर बघा आपल्या भाज्या शिजल्या आहेत. आता ह्या व्यवस्थित मॅश करून घेऊ आपण. तर बघा आपली भाज्या मॅश करून झाल्या. आता आपण याला फोडणी देऊ. भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथं बारीक कट करून कांदा घेतला आहे, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद, लसूण वाटून घेतला आहे आणि पावभाजी मसाला. आता आपण भाजीला फोडणी देऊ. भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण हा लसूण टाकून घेऊ, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर. आता हे परतून घेऊ. आता यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ, थोडीशी हळद आणि 1 चमचा पावभाजी मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 2 मिनटं परतून घेऊ. तर आपले मसाले परतून झाले. आता यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या टाकून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि कोथिंबीर. आणि आता आपल्या भाजीला 1 उकळी येऊ देऊ. बघा आपल्या भाजीला उकळी आली. आता आपली भाजी तयार झाली आहे. यामध्ये आता आपण बटर घालून घेऊ. तयार झाली आपली पावभाजी. पाव भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला होता. त्याच्यावर बटर टाकून घेते आणि पाव भाजून घेऊ. बघा खरपूस असे आपले पाव भाजून झाले आहेत. बघा तयार आहे आपली चटपटीत अशी पावभाजी. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.